रोज आपल्याला काही ना काही अपडेट झाले पाहिजे. कुठं काय झालं, कुठं काय झालं, कुठे काय चौकशी ज्यावेळेस होते त्यावेळेस आम्ही जरी प्रशासनामध्ये असतो तर चौकशी अधिकारी रोजच्या रोज आम्हाला काही सांगितलं तर काम करत असतं. त्याची पैकी एकंदरीत आहे. आमची अपेक्षा तीच झाला की आमची अपेक्षा तीच आहे काहीतरी प्रशासनामार्फत ह्या गोष्टीवर थोडं पण दादा लक्ष देऊन आता थोडी एक ह्या वर्ष गोष्टी व्हायला झालं ना पाहिजेत. हेच बघा, आमची अपेक्षा आहे. असं पण नाही की आता 1 महिना झाले म्हणून की आम्ही दररोजच काहीतरी अपडेट मागतोय. आता वर्ष झालं ना, आम्ही कसं आम्ही आता किती दिवस सहन करायचं हे? जर तुझ्या तू जरी पोलीस ऑफिसर असतील तर तू काय करू शकतो त्याच्यामध्ये असं कुठे येतं की पोलीस ऑफिसर ही केस महाराष्ट्राच्या दृष्टीने इतकी महत्वाची केस झालेली आहे. त्याच्यावरून जो काम करतोय तो पुढचा विचार करू बाबा आपल्याकडनं कुठलं चूक होऊ नये म्हणून इतकं पार्टीने करतात. कारण उद्या कुठल्याही गोष्टी झाल्या तर त्याचा पुढे कोर्टात गेले तोच बघणार यांनी त्याची चौकशी केली सुप्रीम कोर्टाचे सांगितलं की काही स्टेटसमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत सुप्रीम कोर्ट चालू ठेवणार असं त्यांनी काल तर परवाच स्टेटमेंट प्रमुख असते ह्याच्या आधी तिथे गवई साहेब होते जे काही झालंय ते इतकं लोकांना सगळ्यांना आज खूप असं हे झालंय. मी आज सकाळपासून फक्त आता थांबलोय मला बोलायचंय तुम्हाला म्हणून की दुसरा पण विषय काय आहे. यांची बी टीम सगळी सक्रिय आहे. आता त्यांच्याकडं खूप मोठा पैसा आहे. 1 करोड रुपये रोज कमवायचे आणि 1 लाखाची समाजसेवा करायची असं यांचा पॅटर्न आहे. आणि तो पॅटर्न 1 लाखाचं हे केलं, लग्नाला दिले, त्याला दिले आणि त्याच्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी चाललेल्या. पण आम्हाला काय वाटतंय, काही लोक काय म्हणतात राजकारण करायचं. चालूचे सरपंच होते संतोष अण्णा, मी अजून ग्रामपंचायत म्हणजे हद्दीमध्ये सुद्धा आम्ही काय नाही ठेवलं. आम्हाला फक्त न्याय पाहिजे, आम्हाला बिलकुल काय नाही पाहिजे. आम्हाला पाहिजे त्यावेळेस साहेबांना माहिती आहे तुमच्याकडे संतोष अण्णा आले होते, तुम्ही इथल्या कब्रस्थानचा फंड तुम्ही दिलेला आहे, त्याचं मागच्या वर्षी काम झालं, ते त्यांच्याकडे पण गेले होते. हा नाही पाहिजे. आणि त्रास इतका होतोय माझ्याबरोबर षडयंत्र केलं. मी फक्त ते विषय त्यावेळेस आणले असते तर आपलं जे फोकस आहे तो बाजूला जाऊन ते तिसरीकडेच विषय सगळा गेला असता. आता जे दादाला जे केलं ना ते अपघाताचा विषय, ते त्यांनीच सांगितलं की आम्ही धनंजय भैयाकडे गेलतो, एवढ्या कोटीची